सरपंच देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या, धनंजय मुंडे यांनी आता अशा प्रकारची प्रतिक्रिया दिली आहे। मीडिया ट्रायलमध्ये माझं नाव खराब केलं गेलं असंही धनंजय मुंडेंनी म्हटलंय। मला राजकारणातून संपवण्याचा डाव आहे, धनंजय मुंडे यांनी आता या संदर्भात प्रतिक्रिया दिली। खरं तर बीडमध्ये ज्या प्रकारचं प्रकरण झालं तो मुद्दा राज्यभरात गाजला, विधानसभेत देखील त्या मुद्द्यावर चर्चा झाली। या मुद्द्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात वातावरण तापलं, मराठवाड्यामध्ये याचे परिणाम विशेषतः पाहायला मिळाले। मात्र त्यानंतर आता या सर्व प्रकरणासंदर्भात धनंजय मुंडे यांच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात आरोप करण्यात आले। मात्र धनंजय मुंडे यांनी त्यावरती आता स्पष्टीकरण दिले। मृत सरपंच देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या असं मत आता धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलेलं आहे। माझ्या जिल्ह्यातला एक सरपंच आहे, मलाही त्याच्या बाबतीत तेवढाच आदर आहे। आता यात जे कोण गुन्हेगार आहेत त्या सर्वांना फाशीची शिक्षा करा, मग तो कुणी असो, कुणाच्याही कितीचंही कुठल्याही जवळचा असो, अगदी माझ्याही कुणी जवळचा असो, तर त्याला सुद्धा सोडायचं नाही हा एक व्यक्ती म्हणत असताना फक्त राजकारणापोटी माझ्यावरती काही जणांनी आरोप करणं, याच्या मागे काय राजकारण असू शकतं हे आपण समजू शकता। धन्यवाद। हे सरळ सरळ आहे की मीडिया ट्रायलमध्ये माझं नाव खराब करण्यासाठी अगदी मंत्रिपदाची शपथ घ्यायच्या अगोदरपासून मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर विभाग कुठला मिळावा न मिळावा याच्यासाठी आणि त्याच्यानंतर बीडचं पालकमंत्री कुणी व्हावं कुणी न व्हावं, आता हा सगळा विषय मी माझ्या पक्षाचे नेतृत्व आदरणीय अजितदादांकडे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे दिलेत। वाल्मिक कराडांची जवळीक सुरेश धसांच्या सोबत होती, माझ्या जवळचे तर आहेतच। त्यांच्यावरती जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याची चौकशी पोलीस या ठिकाणी करते आणि त्या ठिकाणी तीही अतिशय पारदर्शकतेपणानं चौकशी झाली पाहिजे या मताचा मी आहे। त्यामुळं शासन कुणालाही पाठीशी घालत नाही, पण एखाद्याला आत्ता मलाही माहित नाही मी कधी एवढा मोठा झालो, पण मला आणि माझ्या विरोधात सकाळी सकाळी बोलल्याशिवाय एखादा दिवस उजळत नसेल त्याच्या पलीकडे आपण काय बोलू शकत नाही।